अंदाजे आमी 2000 लोक आमी जमतले अशें आशा आसा. तेन्ना ही रॅली आयोजन करपाक कारण कितें, जे आमचे जनजाती सुरक्षा मंच हांगा गोंयाक आमी स्थापन केल्ले कडेन आसा, हे आमगेले भारतभर हांगा ह्यो रॅली चालू आसा. ते आमचे जे एसटीचे लोक आसा ते डायवर्ट जाता, म्हळ्यार ते दुसऱ्या समाजाक वयता. तेन्ना आमी तांकां डिलिस्टिंगाक घालपा लागून आमी सरकारा कडेन मागतले. जे आमचे लोक दोनूय वाटी फायदो घेता, जे मायनॉरिटीचे फायदो घेता आनी एसटीचे म्हणून फायदो घेता. तेन्ना आमी सरकारा कडेन मागता की हे लोक जशे दोन कडेन फायदो घेता तेन्ना आमी तांकां डिलिस्टिंगाक आमी तांकां भायर उडोवचें, अशें करून आमी तांचे कडेन मागता. आनी आमची संस्कृती जी आसा ती टिकोवन दवरपा खातीर आमी हे रॅलींतल्यान लोकांक आमी उलो मारता की एसटी जो समाज आसा तो एकवट रावचो आनी जे आमचे संविधान आसा तें पाळोवचें. हांव सगळे गोंयच्या लोकां कडेन मागता की 23 तारखेर 3 हांगा जमचें आनी ही रॅली सक्सेसफूल करची. मिनिस्टर बीन सहभागी घेतलो हितून? ना मिस्टर मी काय समाजाचे कोण मंत्री आमदार बीन तसे असतात ना ना हे समाजाचा कार्यक्रम आहे. आपण पूर्ण देशात 26 रॅल्या काढल्या आणि समाजाच्याच भरोश्यावर हा राजकीयाचा कोणाचा याच्यात हे नाही असतं. समाजाच्या भरोश्यावर समाजाचा संघटन आणि समाज एकत्र झाला पाहिजे म्हणून पूर्ण देशात आतापर्यंत आपण 26 रॅल्या पूर्ण केल्या. आता हे 27 रॅली. आपल्या जनजाती सुरक्षा मंचाचा उद्देश आहे की जनजातीचा विकास झाला पाहिजे. जनजातीचा मंच म्हणून ज्या ज्या ठिकाणी जनजातीवर अन्याय होते किंवा अत्याचार होता वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जनजाती सुरक्षा मंच हे वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चे असेल किंवा असे आंदोलन किंवा एक रॅली आणि याचा सर्व देशात एक चांगला समाज एकत्र झाला. जसा महाराष्ट्राचा विचार केला तर आपण 4 रॅल्या केल्या आहे महाराष्ट्रात. नागपूरला एक केली आहे, 35,000च्या वर लोक होते. नाशिकला केली आहे, साधारणतः 30,000 होते. नंदुरबारला 26,000-26,000पर्यंत होते आणि मुंबईला 27,000पर्यंत. तसा पूर्ण देशात 26 रॅल्या आणि समाज याच्यावर समाजाचं संघटन होऊन समाजच एकत्र येत आहे. हे मागणी मान्य केली पाहिजे, याचा कायदा पारित झाला पाहिजे म्हणून समाज हा पूर्ण यानं समोर येत आहे. जेवढे आपले मागणी आहे की आपली संस्कृती परंपरा आणि चालीरीती रूढी हे टिकून राहिली पाहिजे. आपले कुलदेवता आणि जो समाज दोन्हीकडून फायदे घेत आहे. आपल्या एसटीचाही फायदा घेत आहे आणि धर्मांतरण झाल्यावर तिकडूनही घेत आहे. आपला म्हणणं आहे की एकच फायदा एसटीचा घेतला पाहिजे म्हणून जो समाज धर्मांतरित होईल त्याला आपण कायदा पारित झाला पाहिजे म्हणून आपण म्हटलं आहे की त्याला डिलिस्ट करा. आणि याच्यासाठी पूर्ण देशातून समाजाचा एक संघटन उभा झाला. हा, संस्कृती परंपरा चालीरीती जो सोडून देता आपली चालीरीती परंपरा देवता सण धर्मांतर बंदी कायदा आणायला हवा. हा, असे धर्मांतरणचे प्रकार गोव्यात चालतात, गोव्यात बी चालतात का? मला काय वाटतं धर्मांतर होऊ नये. गोंयांत जाता कमी प्रमाणात पूण ते जावपा जायना. तुमच्याकडे आयले असे? हय, कंप्लेन आसा तशें, पूण ते जावपा जायना म्हणून आमी आतांच प्रिकॉशन घेतात की मुखार हें जावपा जायना म्हणून. एसटीच्यान हय, एसटीच्यान दुसऱ्या समाजाक वयता आनी थंय मागीर रिलीजन वयता. तेका लागून मागीर आमी तें आनी मुखार जावपा जायना. सध्या आसा न्ही धर्मांतरण मध्ये कायदा आसा न्ही गोंयांत किंवा देशान असो? ना नाही न्ही, पण ते सहमती ना जबरदस्ती नाही, त्याची सहमती जाता न्ही ते. हय, पूण ते आमचो फायदो घेवपा जायना तेंच्यांनी. धर्मांतर करून फायदो घेवपा जायना. पण असे फायदो घेवन वतात ते. फायदो म्हळ्यार एक चेडूं कोणी आमचे एसटीचे गेले खंय जाल्यार ते मागीर कितें जाता
लग्न जाता आनी ताका एसटीचो बेनिफीट घेता न्ही ताका लागून आमी ते चेडवाचो आमी एसटी आसूं ते पूण दुसऱ्या धर्माक गेले जाल्यार आमी ताका एसटीचो स्टेटस ग्रेट जावचो हे आमी डिमांड मारता पूण हरशीं लग्न सुद्दां जालें जाल्यार कास्ट हो चेंज जायना ना जायना नॉर्मली खंय जायना सो मागीर हे कशें हे आमी सरकारा कडेन कायद्याक मागता न्ही कायद्यान करचें कायद्यान तशें पयलें न्ही 341 कलम जे आसा एससीचो आनी 342 एसटी अशे आमचे आर्टिकल्स आसा इवेज आमी पयलें जाल्यार एससीचो आसा तो जर एससीचो खंयचोय मनीस किंवा एखादी फॅमिली तेणी जर आपलो रिलीजन बदललो सो जर हिंदू स्विकारले किंवा ख्रिश्चन धर्म स्विकारलो जाल्यार त्याच क्षणां ताजो तो जो आसा एससीचो जो स्टेटस आसा तो सोंपता आनी आर्टिकलान आसा 341 वेरेज एसटीच्या समाजासाठी ते ना म्हणून त्याच धर्तीचेर आमकां हो ते आर्टिकलाक प्रावधान दिवचें अशी आमची मागणी आसा जेणे करून एसटी आसा कायदो आसा पूण आमकां ना एसटी ना एसटी पण एखादा चली जर तर दुसऱ्या तुमची एसटीची दुसऱ्या रिलिजनान गेली जाल्यार ते तिका तो समाजाचो सगळे फायदे मेळटा आमची तेच मागणी आहे ना की ते दोन्ही इकडून फायदे घेतात एसटीचाही घेतात आणि तिकडे घेतात पण एसटी मध्ये तसा नाही आहे संविधान मध्ये एसटी कलम 341 एसटीचा जर धर्मांतरित झाला तर तो ऑटोमॅटिक कमी होता पण कलम 342 संविधान मध्ये तसा नाही आहे तो दोन्ही फायदे घेतात आपली हे मागणी आहे की तो एसटी आहे तर एसटीचाच घे किंवा तिकडे गेला तर तिकडचंच रे आता दोन्ही तबल्यावर हाटकून चालत आहे इकडे करत आहे आणि इकडे करत हा एसटीचा म्हणून आपला एकच मागणी आहे की तू तिकडं आहे ना मग तिकडं राह किंवा इकडं असेल तर इकडं आज कायदा नसल्यामुळे त्याला भीती नाही आहे दोन्ही इकडं आणि हे पूर्ण देशात सुरू आहे 342 कलमात दुरुस्ती हा दुरुस्ती हे मागणी आहे. घटनेच्या हा घटनेनुसार. म्हणजे जर तुमच्या धर्मात इतर जर गेला तर हा. त्याला फायदे दोन्हीचे फायदे नाही नाही हा. एक- आपली मागणी तेच आहे ते समजा एसटी मुलीचं लग्न झालं आणि ती समजा जनरल मध्ये गेली तर तिला लाभ मिळतो हा तो तोच तर लागून ते हिंदू समाजामध्ये असलं तर आपली काय हरकत नाही हा इतर नाही तर इतर नाही मुसलमान रिलीजन बदललं तर त्याला मायनॉरिटी म्हणतो हा, हा, मायनॉरिटीचे फायदे वेगळे आहेत. हा मायनॉरिटी कॅथलिक ते मायनॉरिटी मध्ये येतात. ओके थँक्यू ओल्ड पाटो ब्रिज पोस्ट ऑफिस बाद में ओल्ड सेक्रेटरी